सगळ्यात मोठा नालायक आणि नीचपणा या उभाटाने यावेळेला केलेला आहे. जा त्या ओवेसीकडून काहीतरी शिका. पुन्हा तो नाला म्हणजे नीच शब्द माझ्या तोंडात येतोय. यांना आणखीन देशाबद्दलचं असलेलं प्रेम माहीत नाही. यांना राजकीय लवलेशच नाही आहे. कोणत्या वेळेला काय बोलावं, परिस्थिती काय, याच्यापेक्षा तो ओवेसी बरा रे. त्याने देशाबद्दल स्वाभिमान तरी दाखवला. या मूर्ख लोकांना आताही देश कोणत्या संकटात आहे किंवा देशावर काय हल्ला झाला आहे याचं गांभीर्यच राहिलेलं नाही. याचा राजीनामा ते घे, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. तुम्हाला देश स्वाभिमान आहे की नाही आहे? तुम्ही देशाबरोबर उभं राहणार आहात का नाही राहणार आहात? जा त्या ओवेसीकडून काहीतरी शिका. तो पाकड्यांना काय बोललाय ते थोडं पहा, त्याचं भाषण तरी पहा. इतके बिझी आहेत नाही की यांना विरोधी पक्षाच्या सर्व एकंदरीत बैठकीला जायला सुद्धा वेळ नाही. सगळ्यात मोठा नालायक आणि नीचपणा या उभाटाने यावेळेला केलेला आहे. देशाच्या अस्तित्वावर बोलण्याचा आता त्यांना नैतिक अधिकार सुद्धा उरलेला नाही. काँग्रेसने आतापर्यंत तुम्हाला कधीच पाठिंबा दिला नव्हता, मात्र पाकिस्तानवर कारवाई करत असताना काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. तुम्ही कारवाई करत असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत असं ते म्हणतात. हेच उभाटाने शिकलं पाहिजे. काँग्रेससारखा पक्षसुद्धा देशहिताचा जेव्हा विषय येतो त्या टायमाला त्यांच्याबरोबर उभं राहायचं मनस्थितीत येते. आणि हे उभाटावाले राजीनामा मागत इकडे तिकडे पळत आहेत. आता शब्द त्यांच्याबद्दल काय बोलावं. पुन्हा तो नाला म्हणजे नीच शब्द माझ्या तोंडात येतोय. यांना आणखीन देशाबद्दलचं असलेलं प्रेम माहीत नाही. यांना आता फक्त मताचं राजकारण करणं जमतं आहे. पाकिस्तान हवावर हल्ला जर झाला तर मला वाटतं हे घरात रडत बसतील. एमआयएमने पाठिंबा दिला, काँग्रेसने पाठिंबा दिला, सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. फक्त आता पाकिस्तानावर हल्ला केला तर हे उभाटावाले रडत न बसो याची आम्हाला चिंता वाटते. कारण अरे बाबा, मताची त्यांची लाचारी आहे ना. शिवसेना प्रमुखाचे नाव घेण्याची लायकीचे सुद्धा राहिलेले नाही ते.